सुपात तयाटवी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी सद्गुरुनाथ महाराज की जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय गाडगे बाबा की जय। या चर्चा सत्राला उपस्थित सर्व कापूस उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। कृषी कीर्तन या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहित आहे, आपल्या विदर्भात आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने हजारो वर्षापासून कापूस लावला जातो, परंतु आज ही कापूस शेती अनेक समस्यांच्या विख्यामध्ये अडकलेली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 4-5 वर्षापासून गुलाबी बोंडअळीचं संकट असेल, त्यासोबतच खालोखाल आलेलं बोंडसडीचं संकट असेल। त्यामुळे बीटी तंत्रज्ञान आल्यानंतर सुद्धा 10 वर्षानंतर जी काही आता परिस्थिती उद्भवली, या हतबल झालेल्या कापूस उत्पादकाची व्यथा या ठिकाणी 2 शब्दामध्ये मांडतो। कपाशीच्या शेतात गडबड झाली, कपाशीच्या शेतात गडबड झाली आणि कपाशीच्या शेतात गडबड झाली। सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली, सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली आणि सारी तज्ञ मंडळी शेतावर भेटीला आली। अहो अहो मी म्हणतो नेमकं झालं तरी काय? ही कसली गडबड आणि कोण मंडळी आली शेतावर तुमच्या? झालं का? आणि जरा आम्हाला समजेल असं सांगाल ना? झालं काय तर मग ऐका। आली आली व बोंड आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो बोंड आली, आली 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 हो बोंड आली, आली आली हो बोंड आली। हो माझी बोंडअळी आली। तुम्ही म्हणाल आम्हाला कशी नाही समजली, तर पुढे पहा। बोंडअळी बसली लपून अन बोंडाच्या आतमध्ये घुसून, असो हे अन गळू लागली पात्या फुले बोंड अन कळी अन आली आली व बोंड आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो बोंड आली, आली आली हो बोंड आली। ओ मग या बोंडळीनं अतोनात नुकसान केलं, माझा शेतकरी राजा हैराण झाला। तो म्हणतो कसा? या बोंडळीनं, या गुलाबी अळीनं बरं नाही केलं ग बया, आणि केलं कपाशीचं वाटुळ ग बया, केलं पराठीचं वाटुळ ग बया। या बोंडळीनं वाटोड केलं ग बया, या बोंडळीनं वाटोड केलं ग बया, कपाशीचं वाटोड ग बया, केलं कपाशीचं वाटोड ग बया, केलं पराठीचं वाटोड ग बया। हो मग आता तुम्ही म्हणाल आम्हाला नुसतंच बोंडअळी आली, बोंडअळी आली म्हणून घाबरवताय काय? काही उपाययोजना सांगणार की नाही? तर नक्कीच उपाययोजना आहेत। करण्या किडीचं प्रभावी नियंत्रण CICR न आणलं नव तंत्रज्ञान। विठ्ठल 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 विठ्ठल। हो मग आता हे नेमकं तंत्रज्ञान कोणतं? तर हे तंत्रज्ञान आहे एकात्मिक व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान। गुलाबी बोंडळी व्यवस्थापनाचा सोपा मंत्र अवलंब करा एकात्मिक व्यवस्थापनाचे तंत्र। विठ्ठल 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 विठ्ठल। शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, शेतकरी बंधू सारे ऐका ध्यान देऊन, बोंडअळीचे व्यवस्थापन करण्या करा सामूहिक प्रयत्न। विठ्ठल 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 विठ्ठल। आता तुम्ही म्हणाल हे सामूहिक प्रयत्न म्हणजे नेमकं काय?
तर कुण्या एकानं करून बोंडअळीचं नियंत्रण होणार नाही. त्या ठिकाणी संपूर्ण गावानं एकत्र आलं पाहिजे. गावाच्या गावं एकत्र आली तर जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर निर्मूलन करणं शक्य होणार आहे. असं करत करत देशातनं बोंडअळी आपल्याला हद्दपार करणं शक्य होणार आहे. आणि यामध्ये फक्त कापूस उत्पादक शेतकऱ्याचीच भूमिका नाही, तर सर्व भागधारक जे आहेत उत्पादन प्रक्रियेतले, त्यामध्ये संशोधन संस्था असतील, त्यामध्ये कृषी विस्तार कार्यकर्ते असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील, त्यासोबत बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, इनपुट डीलर्स असतील, या सर्वांनी हातात हात मिळवून कम्युनिटी अप्रोचच्या माध्यमातून सामूहिकरित्या जर बोंडअळीला रोखण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच बोंडअळी रोखली जाणार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. मग आता सगळ्यात पहिली नियंत्रण पद्धती, करावी पेरणी शिफारशीत वेळेत, असावी चांगली बियाण्याची प्रत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. शिफारशीत वेळेत पेरणी का करायची, तर पूर्व हंगामी लागवड करू नये हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या भागात ओलीत आहे त्या ठिकाणी जर पूर्व हंगामी लागवड झाली तर पहिली पिढी गुलाबी बोंडअळीची तिथे येते. म्हणून सांगणं करावी पेरणी शिफारशीत वेळेत. आपल्या महाराष्ट्रासाठी कोरडवाहू कपाशीसाठी 15 जूनच्या आसपास पुरेसा पाऊस झाला तरच पेरणी करावी असा त्या ठिकाणी रिकमेंडेशन आहे. कारण जर अपुऱ्या पावसावर जरी केलं तरी त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. त्यासोबत चांगल्या प्रतीचं बियाणं वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कीड रोगांच्या नियंत्रणासाठी पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रतिकारक्षम वाण असणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपले संत तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजे पोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी पोटी फळे रसाळ शुद्ध बीजे फळे रसाळ गोमटी. हो. म्हणून चांगल्या प्रतीचं बियाणं निवड करणं अत्यंत महत्वाचं. मग कापूस लावला, कापूस उगवला तर पहिल्या 45 दिवसापर्यंत बोंडअळीसाठी घाबरण्याचं कारण नाही. कारण पात्या लागण्याची सुरुवात तेव्हा होते 40-45 दिवसाच्या पिकामध्ये. त्यानंतरच आपली गुलाबी बोंडअळी त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते. तोपर्यंत फक्त आपल्याला रसशोषक किडींचं काळजी घ्यायची, रोगांची काळजी घ्यायची. मग आता बोंडअळीसाठी काय होता पीक आपुले 45 दिवसांचे, होता पीक आपुले 45 दिवसांचे, गुलाबी अळीसाठी आहेत हो महत्वाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे महत्वाचे का, तर त्याचं कारण आहे पात्या फुलं आणि पुढे बोंड लागल्याशिवाय बोंडअळी येत नाही, म्हणून ते महत्वाचे. मग करायचं काय, लावावे कामगंध सापळे एकरी 2, लावावे कामगंध सापळे एकरी 2, वेळेतच होईल किडी प्रादुर्भावाच निदान. विठ्ठल 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 विठ्ठल. मग कामगंध सापळ्यामध्ये अडकणारे पतंग त्यांची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर आणि तरच फवारणीची गरज आहे. म्हणून निदान करण्याचं साधन म्हणून या सापळ्यांचा वापर करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यासोबतच कीड असो की नसो एक प्रतिबंधात्मक फवारणी घेण्याचं आम्ही सांगतो, ती म्हणजे निंबोळी अर्काची. प्रतिबंधात्मक फवारणी घ्या निंबोळी अर्क अथवा निमतेलाची, रोखण्या मदत होईल क्रिया किडीची अंडी घालण्याची. विठ्ठल 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 विठ्ठल. निंबोळी अर्क
पिकामध्ये असणारे कीटनाशक अंडीनाशक गुणधर्म, त्यामुळे पतंगांना अंडी घालण्यापासून रोखलं जाईल कडवट वासामुळे. त्यासोबतच अंड्यातनं अळ्या बाहेर पडण्यापासून रोखलं जाईल. आणि अशा पद्धतीनं बोंडअळी येण्या अगोदरच आपण प्रतिबंधात्मक उपाय हा केला पाहिजे 45 दिवस झाल्यानंतर. त्यानंतर पुढचं आमचं सांगणं आहे, खुडूनी टाका नष्ट करा दिसताक्षणी डोमकळ्या, वाढणार नाहीत शेतात गुलाबी बोंडअळ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. डोमकळ्या म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहित आहे, प्रादुर्भावग्रस्त फूल जे निरोगी फुलासारखं उमलू शकत नाही, खुरटलेल्या गुलाबाच्या कळीसारखं दिसतं, म्हणून त्याला म्हटलं जातं रोझेट इंग्रजीमध्ये, किंवा मराठीत डोमकळी. ही बिघडलेला आक्षेप किंवा आकार असतो, आतमध्ये खाल्लेला भाग आणि अळी त्या ठिकाणी दिसते. अशा कळ्यांचा मोह न ठेवता आपण ते संपवलं पाहिजे, त्या ठिकाणी नष्ट केला पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया, ओलांडता किडीनं आर्थिक नुकसान पातळी, शिफारस केलेलीच फवारणी घ्या वेळोवेळी. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ओ, कारण हिरवी बोंड लागल्यानंतर हिरव्या बोंडामधला प्रादुर्भाव तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एकरी रॅन्डम सॅम्पलिंग केलं पाहिजे अनिश्चित स्वरूपामध्ये. आणि 10% वर बोंड प्रादुर्भावग्रस्त असतील तर टप्प्याटप्प्यावर या ठिकाणी तक्त्यात दिल्याप्रमाणे आपण उपाययोजना कराव्यात. असं केलं तरच आपल्याला वेळेत गुलाबी बोंडईला रोखता येणं शक्य आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता या सोबतच गुलाबी बोंडई सोबतच आणखी एक समस्या मागच्या 2 वर्षापासून येते, ती म्हणजे बोंड सडीची. त्यामुळे आपण सांगणं पुढचं हे, 60-70 दिवसाच्या कपाशीमध्ये हिरव्या बोंडामध्ये तपासून पहा. प्रतिबंधात्मक फवारणी घ्या बुरशीनाशकांची, समस्या दूर होईल बोंड सडीची. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गरज पडलीच तर 10-15 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी सुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यावी. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आत्ता विषय झाला कृषी रसायनांचा सुरक्षित वापर. फवारणी करताना आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं. म्हणून आमचं पुढचं सांगणं, टाळावे करणे कीडनाशकांचे मिश्रण, टाळावे करणे कीडनाशकांचे मिश्रण, अन्यथा द्याल दादा विषबाधेला निमंत्रण. विठ्ठल 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 विठ्ठल. मग या ठिकाणी आणखी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. सुरक्षा रक्षक उपाय त्याबद्दल बोलणार नाही, आताच या लेक्चरमध्ये झालेलं आहे. आता आपण या टप्प्यावर येऊ. आता सध्या ज्या परिस्थितीमध्ये कपाशीचं पीक आहे, वेचण्या झालेल्या आहेत, परंतु पीक बऱ्याच वेळा तसंच उभं असतं. फरदड निर्मूलनाच्या विषयावर आपण येऊयात. टाळावे घेणे कपाशीची फरदड, टाळावे घेणे कपाशीची फरदड, थांबवा पुल्या जीवाची परवड. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता इथून पुढे थोडं काळजीपूर्वक ऐका, कारण पराठी जर लांबवली शेतात तशीच उभी राहिली तर त्या ठिकाणी फुलं पात्या येणार आणि पुन्हा बोंड येणार, बोंडअळी येणार. बोंडअळीचा प्रादुर्भाव हा जसजसा हंगाम लांबेल तसतसा वाढत जातो. म्हणून ही सर्वांना नम्र सांगणे की फरदड न घेणे म्हणजे वेळेत हंगाम संपला पाहिजे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा किंवा जास्तीत जास्त जानेवारीचा 15 त्या ठिकाणी आपण पराठी वेचून ही केली पाहिजे. आता पुढचं आमचं सांगणं आहे, वेळेतच संपवा कपाशीचा हंगाम, वेळेतच संपवा कपाशीचा हंगाम, पूर्व हंगामी लागवडीला द्या पूर्ण विराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्व हंगामी मुद्दा हा पुढच्या हंगामासाठीचा आहे की एप्रिल मे मध्ये बऱ्याच ठिकाणी ओलिताखालील लोक लागवड करतात, ती करू नये. त्यानंतर पुढे आमचं सांगणं आहे,
असतील शिल्लक हिरवी बोंड कापूस वेचल्यावर द्यावी सोडून चरावया शेतात गुरणी ढोर विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं कारण असं आहे, कीडग्रस्त बोंडातला प्रादुर्भाव त्या जनावरांनी खाल्ल्यामुळे ती बोंड नष्ट होणार आहेत. त्यानंतर पुढचं सांगणं, उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, उपटून टाका लवकर पराठी वेचणी झाल्यावर, हात जोडून विनवणी करीतो ढीग नका लावू दुर्यावर. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यानंतर पुढच्या ठिकाणी आपण जाऊयात. या ठिकाणी सामूहिक नियंत्रण आहे, तर फक्त शेतकऱ्याची जबाबदारी नाही, तर जिनिंग मिलच्या आवारात कामगंध सापळे लावण्याची शिफारस आम्ही सांगतो. जिनिंग मिलच्या आवारात लावा कामगंध सापळे, हंगाम पश्चात पतंगांचे नियंत्रण हो मिळे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यानंतर पुढे जाऊयात. हंगाम संपला तर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीची योग्य मशागत केलं पाहिजे. नष्ट करण्या सुप्तावस्था करा खोल नांगरट, नष्ट करण्या सुप्तावस्था करा खोल नांगरट, खंडित होईल जीवनचक्र अवलंब करा पीक फेर पालट. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ्या वाजवून जर बरं वाजलं असेल तर टाळ्या सगळ्यांनी वाजवून या ठिकाणी टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. उत्साह वाढू शकता. विठ्ठल विठ्ठल. जर अशा पद्धतीनं नियंत्रण केलं एकात्मिक पद्धती वापरून तर नक्कीच गुलाबी बोंडईचं नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे आम्ही पुढे सांगतो, एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी, एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी, कीड आणि रोगांचं नियंत्रण करी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा पद्धतीनं जर वेळेत उपाययोजना केल्या तर उत्पादन खर्चात सुद्धा बचत होते आणि आमचा हा बळीराजाला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. म्हणून आमचं पुढचं सांगणं, उत्पादन खर्चात बचत होते भारी, वाढवून नफा माझ्या शेतकऱ्यांना समृद्ध करी. विठ्ठल 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 धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ॲग्रोविजन आणि आमच्या आदरणीय माई सरांना धन्यवाद. ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. वेळेचा अभाव असल्यामुळे अन्यथा आपण 1 तासही हे करू शकलो असतो, निरूपण करता नाही आलं, परंतु खूप मोठा प्लॅटफॉर्म सरांनी आम्हाला दिला. सर आपले मनापासून आभार. धन्यवाद सर. थँक्यू. हे यांनी जरी फेटे बांधले ते शास्त्रज्ञ आहेत. पुष्कळांना असं वाटेल की हे कोणीतरी दुसरे आणलेले, तसं नाही आहे. बाबासाहेब फड हे डॉक्टर PhD IRI मधनं आहेत, माझे चांगले विद्यार्थी आहेत. आणि हे दुसरे CICRचे शास्त्रज्ञ आहेत. शैलेश या, आणि हे यांच्याबरोबर त्यांचे साथी आहेत. म्हणजे आम्ही एवढंच सांगायचं की शास्त्रज्ञ म्हणजे नुसतंच संशोधन करत नाहीत, तुमच्यापर्यंत ज्ञान देण्यासाठी त्यांनी वेद मार्ग अवलंबतात. त्यातला हा एक मार्ग त्यांनी अवलंबला, कारण तुम्ही सगळे विठ्ठलाचे भक्त आहात. पुन्हा म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद सर. गिफ्ट त्यांच्या. यानंतर आमचे शुक्ला म्हणून आहेत इथे, जिनिंग ट्रेनिंग सेंटर मधले. यांनी कपाशीचे जे काही दुसरे उपयोग आहेत, जसा कपाशीची आपण पराठी आहे, पराठी आपण फेकून देतो, जाळतो, त्याच्यापासून त्यांनी निराळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी म्हणजे प्रत्येक अवयव जो आहे, प्रत्येक पार्ट जो आहे कापसाशीचा, हा अत्यंत उपयुक्त पार्ट आहे. याच्याबद्दलची माहिती थोडक्यात आज आमचे जे
इथले जिनिंग ट्रेनिंग सेंटरचे मुख्य आहेत शुक्ला जी, आपको हिंदी में देंगे। थैंक यू। सबको मेरा सप्रेम नमस्कार। मैं हिंदी में बात करूंगा। वैसे कोई आदमी मराठी में प्रश्न करना चाहता है तो उसका भी उत्तर देने का प्रयास करूंगा। अपना जो आज का लेक्चर है इस पे बेस्ड है कि किस तरीके से पराठी का हम लोग क्या क्या तरीके का उपयोग कर सकते हैं, और मुख्य रूप से मैं फोकस ये करूंगा कि आज की डेट में पराठी का क्या क्या उपयोग हो रहा है। वैसे रिसर्च तो बहुत सारी चीज़ें चलती हैं, लेकिन जो आजकल इंडस्ट्रियल एप्लीकेशन हो रहा है उस पर मैं फोकस करने की कोशिश करूंगा, और जितने चीज़ें बताऊंगा उसमें जो भी प्लांट होंगे, मतलब जो भी मशीनरी प्लांट इंफ्रास्ट्रक्चर लगेगा उसके बारे में पूर्ण जानकारी मैं देने का प्रयास करूंगा। अगर किसी आदमी को इसके अतिरिक्त कुछ जानकारी लेना हो तो हमारा यहाँ पे केंद्र है जिनिंग ट्रेनिंग सेंटर, वहाँ पे जाकर के हमसे वार्तालाप कर सकते हैं। तो सर्वप्रथम हम देखेंगे कि कॉटन स्टॉक होता क्या है। एक कॉटन स्टॉक जो अपना है या पराठी है, ये मुख्य रूप से एकदम जैसे अपना झाड़ रहता है, एक झाड़ के एकदम सरीखे रहता है। इसमें जो तत्व रहते हैं जैसे लिग्निन हो गया या जो है सेलुलोज हो गया, एकदम जो है जो अपना पेड़ रहता है उसके सदृश होते हैं। और भारत में कपास की पराठी लगभग 20 से 25 लाख टन अवेलेबल है। इसका अभी तक जो व्यावसायिक उपयोग है काफ़ी कम किया जा रहा है, लेकिन अभी धीरे धीरे ऐसा प्रयास हो रहा है कि इसका ज़्यादा से ज़्यादा उपयोग किया जाए। तो आप देखेंगे जो विदर्भा में मैं देख रहा हूँ कि क्या क्या चीज़ों में इसका उपयोग करते हैं, तो उसमें मुख्य रूप से आप देखेंगे कि विदर्भा में इसका उपयोग जो हो रहा है उसमें ब्रिकेट बनाने के लिए, जो ब्रिकेट होता है एक तरीके से जैसे इसमें दिखाई दे रहा है लगभग 90 mm का मिलीमीटर का एक गोला टाइप का बनाया जाता है, जिससे आप उसका उपयोग जो है बॉयलर में या जो है कहीं अन्य जगह पे हीटिंग में या पावर जनरेशन के लिए किया जाता है। दूसरा इसका जो उपयोग है पेलेट बनाने के लिए किया जाता है। पेलेट एकदम ब्रिकेट की तरह होता है, केवल इसका जो साइज रहता है वो 90 mm से 6 mm का हो जाता है। तो इससे क्या होता है कि इसको ज़्यादातर उपयोग जो कर रहे हैं हम लोग उसमें करते हैं, पावर प्लांट में कर रहे हैं, या दूसरा जो उपयोग है इसका जो रेस्टोरेंट वगैरह में खाना बनाने के उपयोग में इसका किया जा रहा है। इसका उपयोग पार्टिकल बोर्ड बनाने के लिए भी किया जाता है और मशरूम प्रोडक्शन के लिए भी इसका उपयोग किया जा सकता है, और इसका उपयोग कंपोस्ट बनाने के लिए भी किया जाता है। तो एक चीज़ बताना चाहेंगे कि आजकल पराठी का इतनी ज़्यादा चर्चा क्यों चल रही है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने अभी नया जो है GR लाया हुआ है, उसके हिसाब से ऐसा मैंडेटरी किया है कि जो पावर जनरेशन जितने भी प्लांट हैं अक्टूबर 2022 से उनको 5% बायोमास पेलेट उपयोग करना ज़रूरी है, और इसका जो उपयोग है आगे आने वाले समय में लगभग 2 साल में 24 तक 7% किया जाएगा। तो आप समझ लीजिए कि अगर 5% कोल की जगह पे बायोमास का उत्पादन होगा तो काफ़ी ज़्यादा डिमांड होगी मार्केट में। अभी आज की डेट में कम से कम मेरी जानकारी में 5 से 6 पेलेट प्लांट जो है नागपुर के आसपास, सावनेर, पाटन सावंगी के आसपास लग चुके हैं, और डेली मेरे पास 1 से 2 इंक्वायरी आती रहती है कि किस तरीके का हम पेलेटिंग प्लांट डालें, कहाँ पे डालें, इसमें खर्चा कितना होगा, और इसको जलाने वाले जो लोग हैं, उपयोग करने वाले हैं, उसमें मुख्य रूप से आपके जो नागपुर में हल्दीराम है, हल्दीराम में डेली कम से कम 100 टन पेलेट का उपयोग हो रहा है, ब्रिकेट का भी उपयोग हो रहा है। इस तरीके से जो यहाँ पे मौदा में पावर प्लांट है वहाँ पे भी उन्होंने कंपलसरी किया हुआ है, 5% कोयले के साथ में वो लोग पेलेट का उपयोग कर रहे हैं। आगे आने वाले समय में जब से 22 से कंपलसरी हो रहा है, अभी लगभग 8 से 10 महीने का समय है, तब तक काफ़ी ज़्यादा इसमें डिमांड आ जाएगी, और 24 तक तो ऐसा होगा कि जैसे हम लोग
मार्केट यार्ड में कपास लेके जाते हैं, वैसे कपास की पराठी लेकर के भी लोग जाएंगे, ऐसे मेरी संकल्पना है। तो किस तरीके से करते हैं इसमें, अगर हम लोग कोई ब्रिकेटिंग प्लांट डालना चाहता है तो ब्रिकेटिंग प्लांट क्या क्या होता है, उसमें किस तरीके की मशीन लगती है। जो कमर्शियल की मैं लेवल की बात करूंगा, लैब स्केल की बात नहीं करूंगा। जो कमर्शियल प्लांट हैं वो 20 से 25 टन पर डे का उत्पादन करते हैं। उसमें 1 से 1.25 टन जो है 1 घंटे में उत्पादन होता है। जैसे मैंने बताया कि कपास जो ब्रिकेट है लगभग 90 mm गोला होता है और 1 फीट लंबा के आसपास होता है। इसका उपयोग कोयले के सब्स्टिट्यूट के रूप में किया जाता है और महाराष्ट्र और पूरे देश में भी कई सारे प्लांट ऑपरेशनल हैं। उसमें कम से कम मैं ऐसा बता सकता हूँ, कम से कम 250 प्लांट तो मेरी जानकारी में है जो चल रहे हैं। और उसमें जो रॉ मटेरियल यूज करते हैं, कॉटन स्टॉक का 3 से 4 महीने उपयोग करते हैं कई सारे प्लांट वाले। फिर सोयाबीन जाते हैं और लकड़ी का बुरादा, इसके बाद जो है ये मूंगफली के छिलके और इस तरीके के अन्य जो भी पदार्थ जो बायोमास अवेलेबल है उसका उपयोग किया जाता है। इससे उपयोग करने का फ़ायदा क्या होता है कि आपका जो कोयला जलाने का खर्चा है उससे 80% बचत होती है, मतलब 20% कास्ट हो जाती है। मेरी जानकारी में यहाँ पे MIDC में पिक्स ट्रांसमिशन है, वो डेली 50 टन जो है ब्रिकेट का उपयोग कर रहे हैं हीटिंग पर्पज़ के लिए, स्टीम जनरेशन के लिए। इसी तरीके से हल्दीराम में मैंने बताया और कई जगह भी लोग इसका उपयोग कर रहे हैं। आगे आने वाले समय में जब 5% कंपलसरी हो जाएगा बायोमास यूटिलाइजेशन, तो इसका उपयोग समझ लीजिए कम से कम 500 गुना बढ़ जाएगा, क्योंकि आज अभी करने वाले लोग बहुत कम हैं। आगे आने वाले समय में काफ़ी लोग करना पड़ेगा कंपलसरली। तो इसमें जो पेलेट लगाने वाला प्लांट है उसमें सबसे अच्छी चीज़ है ब्रिकेट लगाने वाला, इसमें मशीनरी की बहुत कम होती है। केवल एक बड़ा जो है ब्रिकेटिंग प्लांट प्रेस होता है, वही एक मशीन लगती है। आप देखेंगे किस तरीके का चलता है। इसमें पहले जो अपना बायोमास है, जो भी बायोमास है, पराठी है या सोयाबीन का कुटार है, इसको हम क्या करेंगे, लगभग 1 इंच तक छोटा छोटा कट करेंगे। जो अपना कड़वा कटर आता है उससे कट करते हैं। उसको कट करने के बाद में फिर फैक्ट्री में ले जाएंगे। फैक्ट्री में ले जाने के बाद में इसको डायरेक्ट हम लोग फीडिंग कर देंगे। देखेंगे मॉइस्चर जो है 10 से 12% से ज़्यादा नहीं होना चाहिए। और फीडिंग करने के बाद में डायरेक्ट आपका ब्रिकेट बिना किसी बाइंडर के एकदम जो है आपका 90 mm का ब्रिकेट जैसे इधर दिख रहा है बना हुआ निकलता है। और ये इस तरीके से नेचुरली जुड़ कैसे जाता है बिना बाइंडर से, क्योंकि जो बायोमास है उसमें नेचुरल रूप से, प्राकृतिक रूप से इसमें बाइंडर जो लिग्निन होता है प्रेजेंट होता है। जब वो 100 डिग्री सेल्सियस तक गर्म हो जाता है तो गर्म होने के बाद में वो पिघल जाता है। तो पिघलने के बाद में अपने आप बाइंड हो जाता है। जैसे आटा हम लोग डेली सानते हैं, आटा में पता नहीं रहता बाइंडर है, उसमें बाइंडर जैसे पानी मिलाते हैं वैसे गुज जाता है। इसी तरीके से बायोमास भी आपस में संगठित हो जाते हैं। तो इसमें प्लांट लगाने के लिए आपको जो इलेक्ट्रिक पावर लगती है लगभग 90 HP का कनेक्टेड लोड लगता है। एक प्लांट को चलाने में लगभग 6 मैन पावर की आवश्यकता होती है पर शिफ्ट में। 1 शिफ्ट या 2 शिफ्ट में भी चलाया जा सकता है। अगर हम इसको देखेंगे कितना इसमें खर्चा आता है, तो इसमें मुख्य रूप से जो खर्चा है आपका बायोमास का है। बायोमास का समझ लीजिए लगभग 2000 से 2500 रुपये या उससे भी थोड़ा ज़्यादा साइड में आपको बायोमास अवेलेबल होगा। और बायोमास लाने के बाद में फिर उसको जो आप कट करेंगे, हैमरिंग करेंगे, उसका सबका खर्चा मिला करके लगभग 2800 से 2900 रुपये आपको लगेगा। और ब्रिकेट बनाने का खर्चा 600 से 700 रुपये। तो टोटल आपको समझ लीजिए कि 2800 रुपये में आपका ब्रिकेट बन के तैयार हो जाएगा। और इसको फिर मार्केट में आज की डेट में लगभग 3600 से 4000 रुपये टन ये मार्केट में मिल रहा है। अगर इसका हम देखें कि कितना इसमें लगाने का खर्चा आएगा प्लांट का, तो इसमें जो मशीन लगती है उसका खर्चा लगभग 25 लाख रुपए के आसपास है। और जो इसमें बिल्डिंग है और अदर जो पावर कनेक्शन रिक्वायरमेंट है
उसका खर्चा 15 लाख के आसपास है। 5 लाख का खर्चा मैंने और जोड़ लिया तो लगभग 45 से 50 लाख रुपए में एक ब्रिकेटिंग प्लांट लग जाता है। अगर ब्रिकेटिंग प्लांट की लगभग सेल अच्छी है, साल भर चल जाता है, तो आपका 2 साल के अंदर लगभग इसका लगभग 43% रेट ऑफ रिटर्न है जो इन्वेस्टमेंट के ऊपर, जो काफ़ी अच्छा माना जाता है। ये इसका उपयोग कई जगह पे होता है, जैसे बॉयलर वगैरह में, जहाँ पे भी बॉयलर लगे हुए हैं वहाँ पे भी ब्रिकेट का उपयोग किया जा सकता है। इसका आज की डेट में जो सबसे ज़्यादा बड़ा उपयोग करने वाला जो थर्मेक्स है, थर्मेक्स के जितने भी पावर प्लांट हैं हर जगह वो कोशिश कर रहे हैं कि हम लोग ब्रिकेट से पावर जनरेट करें। थर्मेक्स बहुत बड़ा ग्रुप है यहाँ पावर जनरेशन का, बॉयलर का। हम लोगों ने ब्रिकेट का उपयोग करके दाह संस्कार करने के लिए भी यंत्र विकसित किया हुआ है। हमारा ये यंत्र यहाँ पे अंबाझरी में लगा हुआ है और दिल्ली में भी कई जगह लगे हुए हैं। इस तरह से दाह संस्कार करने से में जो खर्चा रहता है वो काफ़ी कम लगता है, लगभग 2500 रुपये में ही पूरा दाह संस्कार हो जाता है, जबकि लकड़ी के करने में लगभग 5000 से 500 रुपये 5500 रुपये के आसपास लगता है। अंबाझरी घाट में एनएमसी ने जो ब्रिकेट है उसको फ्री में देते हैं और उसमें हमारे कई उसमें इक्विपमेंट लगे हुए हैं जिस पे काम कर रहे हैं। अगर हम लोग क्रीमेशन का देखें, अगर क्रीमेशन जो है बायो ब्रिकेट से किया जाएगा तो इससे किसान को भी काफ़ी फ़ायदा है, क्योंकि जो लगभग जो है 10 लाख क्रीमेशन इंडिया में होते हैं पर साल, और उसमें अगर 200 किलो ब्रिकेट का उपयोग किया जाए तो 2 लाख टन ब्रिकेट की आवश्यकता पड़ेगी और उस हिसाब से लगभग 20 करोड़ रुपए पर साल किसान को भी इनकम मिल सकती है। नेक्स्ट जो काफ़ी इम्पोर्टेंट चीज़ है, ब्रिकेट का जो उपयोग है वो पावर प्लांट में कर ही रहे हैं। पेलेट का ज़्यादा जो है डिमांड है मार्केट में। इंटरनेशनल मार्केट में देखेंगे आपका जितना भी नॉर्थ अमेरिकन कंट्री है, साउथ अमेरिकन कंट्री है, यूरोपियन में जितने भी कंट्री है 44-45 कंट्रीज हैं, ज़्यादातर देश जो है अभी पेलेट पे पावर जनरेशन कर रहे हैं। उसका सबसे बड़ा कारण यही है कि जो भी पेलेट वाले पावर प्लांट हैं उनको नॉन पॉल्यूटिंग इंडस्ट्री माना जाता है, कि पोल्यूशन जो है पैदा करने वाले उद्योग धंधे नहीं हैं। इसलिए जितने भी डेवलप्ड कंट्री के पावर प्लांट हैं वो पेलेट बेस में कन्वर्ट हुए हैं। इंडिया में हम लोगों ने इसकी शुरुआत काफ़ी लेट की है। गवर्नमेंट ने 2020 या 2021 में इसको कंपलसरी किया है कि आप धीरे धीरे करना स्टार्ट कर लीजिए। एनटीपीसी ने 2020 से शुरुआत किया है, गवर्नमेंट ने 2022 में कंपलसरी किया हुआ है। अगर यही जो हम लोग 8-10 साल पहले किए होते तो आज की डेट में काफ़ी ज़्यादा बायोमास इसमें यूटिलाइज होता। तो पेलेट का जब मैं आपको बताऊंगा किस तरीके से कहाँ कहाँ कैसा उपयोग कर रहे हैं, तो देखिए जो आप 2018 और 2020 का जो अगर मैं ग्राफ आपको दिखाऊं तो सबसे ज़्यादा 44% जो है पेलेट का उत्पादन यूरोपियन यूनियन में हो रहा है, जो उसमें 27 कंट्री हैं, और 12% जो उत्पादन हो रहा है यूरोपियन यूनियन के अदर कंट्री अदर और देशों में 27 के अलावा जो है। नॉर्थ अमेरिका जो इसमें यूएसए एक मेजर पार्टनर है वहाँ पे 30% हो रहा है। साउथ अमेरिका जो ब्राज़ील वगैरह कंट्रियाँ हैं वहाँ पे 3% उत्पादन हो रहा है। एशिया जो यहाँ पे मुख्य रूप से चाइना एक मेजर प्लेयर है, तो जो चाइना में लगभग समझ लीजिए 8% के आसपास है और 3% में पूरे एशिया वाले देश हैं। तो इस तरीके से लगभग जो है 50 लाख टन आपका 50 मिलियन टन, एक्चुअली 50 मिलियन टन मतलब 500 लाख टन पेलेट का उत्पादन पूरे विश्व में हो रहा है। अब इसका कहाँ कहाँ जो है उपयोग हो रहा है देखेंगे तो सबसे ज़्यादा उत्पादन इसका इसमें रेसिडेंशियल और कमर्शियल हीटिंग में हो रहा है लगभग 52%, और इसका जो इंडस्ट्रियल पावर जनरेशन में है वो 46% इसका 48% इसका उपयोग हो रहा है। अब इसको पेलेट बनाने के लिए कौन कौन सी मशीन्स लगेंगी, किस तरीके से काम करेंगे, तो इसमें जानना ज़रूरी है कि पेलेट के कौन तरीके से स्टैंडर्ड क्या है, किस तरीके से हमको पेलेट बनाना है। तो जो अपने यहाँ पावर मिनिस्ट्री है गवर्नमेंट ऑफ इंडिया की, उन्होंने पेलेट का स्टैंडर्ड अप्रूव किया हुआ है।
उस स्टैंडर्ड के हिसाब से आप देखेंगे तो पैलेट आप जो है 25 mm डायमीटर तक रख सकते हैं, उसकी लंबाई 50 mm तक रख सकते हैं, उसकी डेंसिटी या बल्क डेंसिटी 600 रखना है आपको। उसमें 5% से ज़्यादा उसमें फाइंस या चूरे नहीं होना चाहिए। उसके कैलोरीफिक वैल्यू को उन्होंने निर्धारित नहीं किया है, लेकिन जितनी कैलोरीफिक वैल्यू है या उसमें जितना ज़्यादा उसमें थर्मल कैपेसिटी है उस हिसाब से पैसा देते हैं। आइस कंटेंट को उसमें जानबूझ के उन्होंने 20% के आसपास रखा है कि चाहे जो भी कचरा हो, जैसे आपका पैडी स्ट्रा हो, कॉटन स्टॉक हो, सोयाबीन हो, कोई भी आप ले जाइए, सारे का पैलेट बनाने के बाद में उसको गवर्नमेंट लेगा। इस तरीके से उन्होंने प्रयास किया है। और उसमें पार्टिकल साइज वगैरह का थोड़ा क्या टेक्निकल हो जाएगा, इतना मैं नहीं जाऊंगा उसके डिटेल में। तो हम लोगों ने कॉटन स्टॉक से पराठी बना के पराठी से जो है हम लोग पैलेट बना के देखे हैं कि उसमें पैलेट काफ़ी अच्छी क्वालिटी का बनता है। उसमें बल्क डेंसिटी जो 600 है उससे भी ज़्यादा आती है, कैलोरीफिक वैल्यू भी काफ़ी अच्छी आती है। अगर इसमें कुछ लोग क्या करते हैं, कुछ बाइंडर का उपयोग करते हैं, बिना बाइंडर के भी पैलेट बनता है, लेकिन वो पैलेट में उतनी फिनिश नहीं आती, उतना चमक नहीं आती है। तो अगर आपको चमक लाना है और उसमें ज़्यादा जो है उसका बाइंडिंग स्ट्रेंथ रखना है, तब आपको 2-3 जो बाइंडर फैक्ट्री वाले यूज करते हैं उसमें साल सीड पाउडर उपयोग में लाया जाता है 2 से 5% तक। कैशू सेल जो काजू का जो सेल रहता है उसका पाउडर भी उपयोग, जो उसका सेल रहता है, सेल बना के उसका जो छिलका रहता है, काजू का जो छिलका रहता है उपयोग में लाया जाता है। चारोली का जो पाउडर बनता है, ऊपर जो उसका छिलका निकाला जाता है, वो पाउडर भी उपयोग में लाया जाता है। ये 3-4 बाइंडर मार्केट में मुख्य रूप से चल रहे हैं। इन बाइंडर को उपयोग करके अगर हम पराठी से पैलेट बनाएंगे तो काफ़ी अच्छी क्वालिटी का पैलेट बन के तैयार होता है। उसका हम लोगों ने अध्ययन भी किया, तो जो उसके पैरामीटर है काफ़ी अच्छे हैं, जो USA वगैरह के स्टैंडर्ड है उससे हमारा लगभग जो है अच्छी क्वालिटी का पैलेट बन के तैयार होता है। अब इसमें ये प्रश्न आता है कि कौन कौन सी मशीनें लगेंगी जी पैलेट प्लांट डालने के लिए। तो पैलेट प्लांट डालने के लिए मैं पहले बताना चाहूँगा कि 2 तरीके का पैलेट प्लांट मार्केट में उपलब्ध है। एक पैलेट प्लांट जो रहता है छोटे साइज़ का रहता है, वो फ्लैट डाई का रहता है, जिसको फ्लैट डाई प्रेस बोलते हैं। उसको जो उसमें जो प्रोडक्शन कैपेसिटी आती है आपको 100 से 150 किलो 1 घंटे में आती है, लेकिन आपको जो लेबर खर्चा है ये सब है, अगर उसको पकड़ेंगे तो प्रोडक्शन कास्ट आपका 3000 रुपये टन के आसपास जाता है। तो इतना ज़्यादा अगर प्रोडक्शन कास्ट आएगा आपको, क्योंकि लेबर कास्ट ज़्यादा लग रहा है, आपको एनर्जी भी ज़्यादा कंपैरेटिवली लग रही है, तो आज की डेट में जो बड़े बड़े प्लांट डालते हैं 2 टन 1 घंटे में, 5 टन 1 घंटे में, उनकी अपेक्षा आपका जो है इकोनॉमिक्स फेवरेबल नहीं है। तो कोई भी आदमी कोशिश यही करे कि छोटे साइज़ के प्लांट में नहीं जाए, क्योंकि अक्सर मैं देखा हूँ तो लोग करते क्या है कि जब मार्केट में कोई डिमांड आ जाती है तो कई सारे लोग सोचते हैं कि मैं भी उद्योग धंधा डाल करके छोटा छोटा प्लांट लगा करके हम भी जो है बिजनेस करेंगे, लेकिन इस तरीके से बहुत सारे लोग मैं देखा कि लॉसेस में जाते हैं। तो आप लॉसेस में नहीं जाएं, इसलिए छोटे मशीन को उपयोग में नहीं करें। तो बड़ी मशीन जो डालते हैं उसमें क्या क्या चीज़ रहता है आपको, तो उसमें एक चीज़ देखिए, आपको बायोमास कलेक्शन दोनों में कॉमन है। आपको बायोमास कलेक्शन करना है और बायोमास कलेक्शन करने के बाद में पराठी वगैरह है तो आपको खेत में ही उसको शेडिंग करना पड़ेगा, खेत में ही कड़वा कटर से कट करना पड़ेगा, लगभग 1.5 से 2 इंच के साइज आ जाएगा। इसके बाद में आपको उसको हल्का से सुखाने के बाद में फिर आप वहाँ ले आएंगे इंडस्ट्री में। तो इंडस्ट्री में लाने के बाद में आपको सबसे पहला ऑपरेशन जो है हैमर मिल किया जाएगा। हैमर मिल में क्या होगा, आपको पार्टिकल साइज छोटा कर दिया जाएगा। लगभग जो 50 mm से आप जो है 1 से 3 mm साइज़ का आप पार्टिकल साइज बना लेंगे। फिर आप इसके बाद बाइंडर लगा के मिक्सिंग करेंगे, जो बैच मिक्सर हमने दिखाया है आप उससे मिक्स करेंगे। मिक्स करने के बाद में उसमें मॉइस्चर वगैरह भी आपको 12 से 13% का मॉइस्चर लेवल पे आना है। इसके बाद में आप डायरेक्ट उसको पैलेटिंग मशीन में डाल देंगे। तो पैलेटिंग मशीन में डालने के बाद में आपको पैलेट बन जाएगा। आने के बाद में पैलेट थोड़ा गर्म रहता है, तो इसलिए आपको एक कूलर लगा करके उसको ठंडा करना है।
ठंडा करने के बाद में आप उसको बैग में भर के सील करके फिर आप उसको ट्रांसपोर्ट में या गोडाउन में ले जा सकते हैं। तो इसमें क्या क्या इसमें प्लांट लगाने में क्या क्या इसमें ज़रूरत पड़ेगी उसका हम चर्चा करते हैं। तो जो कॉमर्शियली अवेलेबल प्लांट है उसमें 2 टन से लेकर के 5 टन पर घंटे तक इस तरीके के प्लांट अवेलेबल है। अभी तक जितने भी पैलेट बनाने वाले प्लांट हैं ज़्यादातर गुजरात के आसपास के एरिया के लोग बना रहे हैं। यहाँ पे आसपास हमारे यहाँ जो है महाराष्ट्र में मैंने नहीं देखा कि इसमें कोई पैलेटिंग मशीन जो बड़ी वाली है बना रहा, छोटी तो बन रही है यहाँ पे। इसको लगाने का जो खर्चा आएगा आपको लगभग 4 से 5 करोड़ रुपए लगेगा। तो इसमें ये रहेगा 4 से 5 करोड़ रुपए जाएगा कहाँ पे। तो इसमें सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि आपको जो ज़मीन लगेगी लगभग 3 से 4 एकड़ ज़मीन लगेगी। मैं ज़मीन का खर्चा इसमें नहीं पकड़ रहा हूँ क्योंकि ज़मीन का खर्चा जो रहता है एकदम कम से लेकर के बहुत ज़्यादा तक हो सकता है। अगर आप हाईवे अगर आप लैंड लेंगे, रोड साइड लेंगे तो काफ़ी महंगी रहती है, तो शायद 3-4 करोड़ की ज़मीन ही हो जाए। तो उसको छोड़ दिया जाए तो आपका लगभग जो है 2 करोड़ रुपए के आसपास पूरा मशीन में लगेगा और लगभग 1 करोड़ रुपए आपको बिल्डिंग में लगेगा। आपको 10,000 स्क्वायर फीट का एक बिल्डिंग लगेगी। 1,000 रुपये पर स्क्वायर फीट का पकड़ लिया तो 1 करोड़ का आपका बिल्डिंग हो गया। 50 लाख का मैंने और पकड़ लिया और 3 करोड़ मशीनरी, तो लगभग 4 से 5 करोड़ रुपए में आपका प्लांट एकदम रेडी अवस्था में आ जाएगा। जो मैं बात कर रहा हूँ 2 टन पर आवर की। और इसका जो आपको प्रोडक्शन कॉस्ट आएगा कि 1 घंटा बनाने में कितना पैलेट खर्चा आएगा, लगभग आप 2,000 से 2,500 रुपये टन, लगभग 2,200 रुपये पर टन एक एवरेज पकड़ लीजिए, ये आपका खर्चा उसमें बनाने में लगेगा। आज की डेट में जो ख़रीद रहे हैं लोग जो पैलेट, उसमें जो हल्दीराम है, हल्दीराम 7.5 रुपये किलो ले रहा, मतलब 7,500 रुपये टन चल रहा है। और जो NTPC मौदा वगैरह में जा रहा है लगभग 6 रुपये 80 पैसे 7 रुपये जा रहा है, क्योंकि वहाँ टेंडर होता है तो लोग काफ़ी कम दाम कोट कर देते हैं, तो भले वो क्वालिटी मेंटेन नहीं हो। तो लगभग मैं मान के चलता हूँ कि 6,500 रुपये से 8,000 रुपये टन आपका सेलिंग कास्ट है। और इसमें जो मशीन टाइप है आपको रिंग डाई में जाना है, फ्लैट डाई में नहीं जाना है। रिंग डाई ही आज की डेट में कॉमर्शियली वायबल है। तो ये ओवरऑल आपका मैंने बताया कि इसमें कितना खर्चा लगेगा। अगर किसी आदमी को इसमें विशेष रूप से कुछ रुचि हो, अगर डालने का इच्छुक हो, तो हमसे कांटेक्ट कर सकता है वो। ये इसमें जो मशीन लगती है, जो हमने जो आपको जिक्र किया, तो इसका थोड़ा पिक्चर दिखाई दे रहा है। तो नंबर जो इस समय लेफ़्ट साइड में है, एक जो चिपर लगता है, इसमें ट्रम चिपर रहता है। चिपर से आपको लगभग 2 इंच साइज़ में कट करते हैं। दूसरा आपका एक ड्रायर, अगर आप गीला माल यूज कर रहे हैं तो आपको उसको सुखाना पड़ सकता है 12% पे। फिर हैमर मिल दिखाई दे रहा है, हैमर मिल है जिससे आप छोटा साइज़ करेंगे। इसके बाद पैलेट मिल में आप उसको पैलेटिंग करेंगे। कूलर कूलिंग वाला हो गया। फिर मैग्नेटिक सेपरेटर से आप उसमें मेटल पार्टिकल वगैरह है वो उससे निकाल लिए जाते हैं। इसका जो पैलेट का उपयोग है उसमें स्टोव जलाने के लिए, जो होटल वाले हैं, रेस्टोरेंट वाले हैं, उसका कुकिंग के तरह उपयोग करते हैं। तो उसमें जो खर्चा आता है गैस की अपेक्षा लगभग 1/3 खर्चे में काम हो जाता है। कई जगह चल रहे हैं, हमने भी 1-2 जगह दिया हुआ, इधर गोरेवाड़ा स्क्वायर में भी चल रहा है। कोई अगर देखना चाहे तो उधर भी जाके देख सकता है। गोरेवाड़ा एकदम चौक पे ही हमारा राइट साइड में एक समोसा बनाने वाली दुकान है, उस पर हमारा चल रहा है। इसके बाद साई रेस्टोरेंट में, इस तरह से कई जगह चल रहा है। तो इसमें लगभग आपको 1 घंटे में 6 किलो पैलेट की ही ज़रूरत पड़ती है। अब ये बात आती है कि पराठी को हम लोग किस तरीके से प्लांट तक ले जा सकते हैं, उसका तरीका क्या होगा। तो कई सारे इसमें तरीके से लोग करते हैं, लेकिन जो एकदम ऑप्टिमम है, जिस तरीके से आप फ़ायदे में किया जा सकता है, उसका मैं आपको जिक्र करूंगा। सबसे पहले आपको एक V-फास्ट से जो ट्रैक्टर के माध्यम से आपको जो पराठी है उसको उखाड़ लेना है। या अगर लेबर से करेंगे तो 1 एकड़ में आपको 3 से 4 लेबर लगते हैं। फिर आपको 1 हफ्ते अगर संभव हो
तो फील्ड में आप एक हफ्ते सुखा लीजिए। तो सुखाने से क्या होगा कि आपका जो मॉइस्चर है कम हो जाएगा। नहीं तो आप अगर चिपिंग करेंगे तो फिर आपको फैलाना पड़ेगा उसको। एक हफ्ते सुखाने के बाद में फिर आप ट्रैक्टर चिपर लगा करके उसको चिपिंग कराइए फील्ड में ही। फील्ड के कोने में इकट्ठा करके आप वहाँ चिपिंग कराइए। चिपिंग में आपको लगभग 10 से 11 मैन पावर लगेगा। 2 ट्रैक्टर ट्राली के इंतज़ाम करना पड़ेगा, क्योंकि एक ट्रैक्टर आपका चिपिंग करता रहेगा और दूसरा ट्रैक्टर आपको ले जा कर के फील्ड उसमें प्लांट में डालता रहेगा। तो 2 ट्रैक्टर ट्राली आपको लगेगी। आप जो ट्रांसपोर्ट करेंगे 25 से 50 किलोमीटर के बीच में करेंगे, इससे ज़्यादा दूर नहीं ले जाएंगे। इसका टोटल जो खर्चा है लगभग 2000 रुपये टन के आसपास पड़ेगा। और इसमें अगर 2500 रुपये में आप सप्लाई कर रहे हैं तो 500 रुपये टन की बचत है। और एक दिन में एक चिपर से लगभग समझ लीजिए 6 से 8 टन किया जा सकता है। अगर 6 टन भी कोई करता है तो एक दिन में 3000 रुपये का इसमें प्रॉफिट संभव है, प्रॉफिट किया जा सकता है। इस तरीके से हमने क्या किया था कि एक इस तरफ काटोल साइड में हमने 5 गांव में कलेक्शन कराया हुआ था और कलेक्शन करा करके इसको एक बालाजी ब्रिकेटिंग प्लांट काटोल MIDC में था, उनको सप्लाई किया था। तो हमने देखा कि टोटल जो हमारा लगभग 5000 टन का 5 गांवों से कलेक्शन हुआ था। 2018 में किया था हम लोगों ने। और इसमें 1 एकड़ में लगभग 1000 रुपये एक किसान को दिया गया। तो लगभग जो है समझ लीजिए कि एक गांव की 10 लाख रुपए इनकम इसके द्वारा जनरेट हुई थी। हाँ, इसमें मैन पावर वगैरह काफ़ी लगता है, तो इससे समझ लीजिए 1000 रुपये 1 एकड़ किया जा सकता है। इस तरीके से अगर हम लोग महाराष्ट्र का फिगर लें कि महाराष्ट्र में कितना कपास का एरिया है और कितना पराठी कर सकते हैं हम लोग, तो लगभग मोटा समझ लीजिए कि 40 लाख हेक्टेयर या लगभग 1 करोड़ एकड़ जो है आपका कपास की खेती महाराष्ट्र में होती है। अब 1 एकड़ में अगर आप 1 टन भी आता है और 1 टन से आपको 1000 रुपये का इनकम है, तो लगभग 1000 करोड़ रुपए महाराष्ट्र में ही पराठी से जनरेट किया जा सकता है अगर इसका वैल्यू एडिशन या मूल्य संवर्धन किया जाए तो इस तरीके से स्कोप काफ़ी इसमें अच्छा है। और ब्रिकेटिंग प्लेटिंग में आगे आने वाले समय में काफ़ी डिमांड रहेगी। आज की डेट में भी NTPC वाले कहते हैं कि हमारी रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है, लेकिन हमको इतना उपलब्ध नहीं हो रहा है। तो उसका कारण यही है कि जो टेंडर में लोग कम कोट करते हैं, हम लोगों ने गवर्नमेंट को बताया भी है कि आप कुछ इसमें इस तरीके से क्लाजेस डालिए कि लोग जो है टेंडर में बहुत औना पौना दाम नहीं डाले, जिससे कि उनको प्रॉफिट हो। तो शायद आगे आने वाले समय में कुछ ऐसे क्लाजेस डाले जाएंगे। जैसे हमने देखा NTPC मौदा में लोग क्या दिल्ली से कोट कर रहे हैं। अब दिल्ली से ला के दोगे क्या, यहाँ आप ला नहीं पाओगे 6.5 रुपये में। इसके बाद अल्टीमेटली आप सप्लाई नहीं करोगे। तो उसमें क्लाजेज यही डालना ज़रूरी है कि आप कोट कर रहे हो, आपका लोएस्ट आ रहा है, तो इतना क्वांटिटी आप डालना ज़रूरी है, नहीं आपका टेंडर रिजेक्ट हो जाएगा। तो इस तरीके से क्लाजेज रहेंगे तो आगे आने वाले समय में डिमांड बढ़ेगी इसमें। तो इसका एक और उपयोग है कि पार्टिकल बोर्ड भी बनाया जा सकता है। पार्टिकल बोर्ड का हमारे यहाँ डेमोस्ट्रेशन प्लांट भी लगा हुआ है। उसको कॉमन फंड फॉर कमोडिटी नीदरलैंड से हम लोगों की फंडिंग मिली थी 5.5 करोड़ रुपए का। तो इसमें हम लोगों ने देखा कि आपको 1 टन पार्टिकल बोर्ड बनाने के लगभग जो है 1.5 टन के आसपास पार्टिकल बोर्ड की पराठी की ज़रूरत पड़ती है। और अच्छी क्वालिटी का इसमें पार्टिकल बोर्ड बन जाता है। हम लोगों ने देखा था कि पार्टिकल बोर्ड बना करके रूम पैनलिंग के लिए, फर्नीचर के लिए इसका काफ़ी अच्छा उपयोग किया जा सकता है। और पराठी का उपयोग पावर जनरेशन में भी कुछ बहुत सारे पावर प्लांट हैं जो रिन्यूएबल एनर्जी की से बेस्ड हैं, तो वो लोग भी पराठी की डिमांड करते हैं। तो उनका मैंने देखा कि उनके पराठी अगर वो लेते हैं तो वो पराठी को क्या करते हैं कि अगर उनके पास पराठी काफ़ी ज़्यादा गीली है तब भी ले लेते हैं। और 700 रुपये पर 1000 कैलोरीफिक वैल्यू लगभग 2800 रुपये टन वो लोग पेमेंट करते हैं, जो कि काफ़ी अच्छा है। जो लोग इसमें सप्लाई करते हैं उनसे मेरी बात हुई तो बोले इसमें प्रॉफिट काफ़ी अच्छा है। तो इस तरीके से वहाँ भी इसका उपयोग किया जा सकता है।
इसका उपयोग करके कंपोस्टिंग भी किया जा सकता है। हमारे ऑफिस में डेमोस्ट्रेशन प्लांट भी लगा हुआ है, हम लोग इसको किसानों को करके भी दिखाते हैं। अगर कोई कंपोस्ट बनाना चाहे, ऑर्गेनिक फार्मिंग में अगर कोई आदमी इच्छुक है तो वो आदमी को कंपोस्ट बनाना ज़रूरी रहता है, कंपोस्ट का उपयोग करना। तो कपास की पराठी से भी किया जा सकता है। इसमें नाइट्रोजन और फास्फोरस की मात्रा आपके फार्म यार्ड मेन्योर से अच्छी क्वालिटी का रहता है। इससे मशरूम का भी उत्पादन किया जाता है, लेकिन बहुत ही कम लोग हैं जो करते हैं वेस्टर मशरूम का। हमने देखा एक इधर अपना सिंधी रेलवे के आसपास चांदुरबाल रेलवे के पास एक संभाजी बोरकर जी हैं, उन्होंने ये पराठी से मशरूम का उत्पादन करते हैं। वो लगभग साल में लगभग 60,000 रुपये इससे मशरूम का उत्पादन करके अपना इनकम करते हैं। उनसे भी हम लोग अगर कोई करना चाहेगा तो उनसे भी संपर्क किया जा सकता है। तो अभी जैसे मैंने आपको जितने भी कॉमर्शियली पॉसिबल है वो पराठी से संबंधित बताया। अगर एक तरह से फील्ड में देखा जाए तो उतना ज़्यादा उपयोग नहीं हो रहा जितना होना चाहिए। तो उसमें ज़रूरत क्या है कि सबसे पहला जो गवर्नमेंट है या NGOs जो काम कर रहे हैं, इसमें मशीनरी और इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करना बहुत ज़रूरी है। जो बहुत सारे लोग हमारे भी संपर्क में आते हैं, हमारे पास 10-12 मशीनें थी, हमने ऑलरेडी दिया है, लोगों को कर रहे हैं। उससे ज़्यादा हमारे पास सहायता नहीं थी, लेकिन गवर्नमेंट वगैरह अगर और जो फंड आता रहता है, अगर इधर डाइवर्ट किया जाए तो उससे काफ़ी ज़्यादा पराठी का उपयोग बढ़ सकता है। और जो FPOs है, फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन है, उनको इसमें कलेक्शन कराना चाहिए। और कलेक्शन से ही नहीं होगा, उनको क्या फॉरवर्ड आपको लिंकेज भी क्रिएट करना है। जो पैलेट बनाने वाले हैं या ब्रिकेट बनाने वाले हैं, उनसे पहले संपर्क किया जाए कि भाई आप इतना लेंगे और आप उसको कलेक्ट करा के उनको दोगे तो सबको इनकम होती है। इसमें जो एक सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि किसान तो पराठी निकालता ही है, चाहे उसका उपयोग हो चाहे जलाने में जला दिया जाए, तो उसको निकालने में ही किसान का लगभग 1,000 रुपये एकड़ का खर्चा है। अगर कोई आदमी उखाड़ के भी ले जाता है और तब भी किसान को इनडायरेक्टली वो प्रॉफिट क्रिएट कर रहा है। तो इसलिए ज़रूरी है कि उसका वैल्यू एडिशन किया जाए, क्योंकि ऑलरेडी अवेलेबल चीज़ है तो उसका उपयोग करने में ज़्यादा दिक्कत नहीं है। और जैसे इंडस्ट्रियल यूनिट जो है 5 से 10% ब्रिकेट पैलेट का उपयोग करना मैंडेटरी हो रहा है गवर्नमेंट की तरफ से, गवर्नमेंट ऑफ इंडिया के GR की तरफ से। तो लोकल बॉडीज़ या जो यहाँ पे जो ऑर्गेनाइजेशंस हैं, उनको भी है कि वो ध्यान रखें कि उपयोग किया जा रहा है। नहीं तो अगर उपयोग नहीं करेंगे तो इसमें इतना ज़्यादा जो है पुश नहीं आएगा जो आना चाहिए। धन्यवाद। अगर किसी का कोई प्रश्न है तो पूछ सकता है। धन्यवाद डॉक्टर शुक्ला सर, अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी उपस्थितांना केलेलं आहे। कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण सरांना विचारू शकता। मोबाइल नंबर मैं इधर जो है टाइप कर दे रहा हूँ, जिसे सभी लोग देख लेंगे। हटा दिया गया। कॉटन स्टॉक्स के बन रहे हैं, तो क्या ये गेहूं या मक्का इनके स्टॉक से भी बन सकते हैं क्या? नहीं, देखिए, बन तो किसी भी स्टॉक्स बायोमास से चल सकता है, लेकिन इसमें जैसे गेहूं वगैरह का है आपको महंगा पड़ेगा। वो जो जानवर के खाने के काम में आते हैं तो वो उसमें इकोनॉमिकली वाइबल नहीं रहेगा। तो आपको ऐसा चीज़ कलेक्ट करना है कि जो जिसकी मार्केट में कीमत 2 से ढाई रुपये किलो हो या 2 से 2,500 रुपये टन हो। अगर आप महंगा जाएंगे तो फिर नहीं होगा। मक्का से किया जा सकता है। थैंक यू। अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। आपल्याकडे अजून एक 5-10 मिनिट वेळ आहे। का प्रश्न है कि जो 1 एकड़ में 1 टन पराठी आपकी मिल रही है, उसको प्लांट में लाएंगे तो इसका वैल्यू एडिशन या प्रोडक्ट बनाने में कितना खर्चा आएगा। तो बहुत बेसिक इन्फॉर्मेशन है, सबको जानना चाहिए। आप जैसे ब्रिकेट बनाएंगे तो ब्रिकेट बनाने का खर्चा 600 से 700 रुपये टन है, लेकिन कंडीशन ये है कि आपको एक कमर्शियल साइज मशीन से ही बनाना है, जिसका प्रोडक्टिविटी 1 टन पर आवर से कम नहीं होना चाहिए। और दूसरा, अगर आप पैलेट बनाएंगे
तो पैलेट में जैसे मैं बताया आपको, एक छोटे साइज़ का मशीन है, एक आपका कमर्शियल साइज़ मशीन है। कमर्शियल साइज़ मशीन से मेरा मतलब है कि 2 टन पर आवर साइज़ का मशीन है। तो उसमें आपको 2200 से 2300 रुपये, 2200 टू 2300 रुपीज़ पर टन आपको बनाने का खर्चा आएगा। उसमें जो खर्चा मैंने बता रहा हूँ, इसमें इंक्लूसिव ऑफ एवरीथिंग, आपको मैन्युफैक्चरिंग कॉस्ट हो गया, आपका इंटरेस्ट हो गया, उसमें लेबर कॉस्ट हो गया, दैट कवर्स एवरीथिंग। इफ़ यू आर गेटिंग 2200 रुपीज़ पर टन, दैट मीन्स इट इज़ प्रॉफिटेबल फॉर योर बिजनेस। और कोई? धन्यवाद डॉक्टर शुक्ला सर. आपण अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन, पराठी व्यवस्थापन आणि त्याची उपयुक्तता, कापूस वेचल्यानंतर पराठीचं करायचं काय, हा बराच प्रश्न आपल्या लोकांसमोर असतो. तर अतिशय चांगलं काढणी पश्चात हे तंत्रज्ञान आहे. आणि सर, आमच्याच ICRचीच एक संस्था आहे, जसं केंद्रीय कापूस संशोधन संस्था कापूस लागवडीबद्दल मगाशी बोंडअळीबद्दल सांगितलं, तसंच आमची एक दुसरी सिस्टर ऑर्गनायझेशन आहे सिरकॉट म्हणून, जिचं हेडक्वार्टर मुंबईला आणि आपल्या नागपूरमध्ये ओटाई प्रशिक्षण केंद्र आहे अमरावती रोडवर. सर त्या केंद्राचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांचं खूप चांगलं काम आहे. सर, आपण मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचा आभार व्यक्त करावं. मी माझे सहकारी डॉक्टर शैलेश गावंडे, शास्त्रज्ञ वनस्पती रोगशास्त्र यांना विनंती करतो की शुक्ला सरांचं ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे छोटंसं मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. थँक्यू. येस सर, येस सर, थँक्यू सर. यानंतर जर पुढच्या सेशनचे वक्ते हजर असतील, मी अनाऊन्स करतो त्यांना की श्री अमरीशजी घटाटे, नमस्ते सर, आपण मंचावर यावं. आणि दिनेशजी ठाकरे, जर आपण उपस्थित असाल तर कृपया मंचावर यावं. आपण पुढचं सत्र सुरू करणार आहोत. खूप महत्त्वाचं आहे, औषधी वनस्पती लागवडीचं तंत्रज्ञान. आणि त्यानंतर श्री दिनेशजी ठाकरे आपल्याला वनशेतीतून आर्थिक संपन्नता समृद्धी या विषयावर मार्गदर्शन करतील. यानंतरचं जे आपलं पुढचं सत्र आहे ते म्हणजे औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान. आजकाल आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत आणि आयुर्वेदाचं महत्त्व पूर्वापार आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. श्री अमरीशजी घटाटे, जे डायरेक्टर आहेत मानस आयुर्वेद आणि ऑरा पार्क, ते आपल्यासोबत आहेत. आलेले नागपूरमधूनच ते आपल्यासोबत आहेत. आपल्याला त्या या ठिकाणी मार्गदर्शन करतील औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, आणि त्याबद्दलच्या अनेक तुमच्या शंका असतील त्याबद्दल निरसन करण्याचं काम ते करतील. नमस्कार, मी अंबरीश घटाटे, आयुर्वन फाउंडेशनतर्फे आणि मानस आयुर्वेदतर्फे मी आपल्यासमोर उभा आहे. सगळ्यात पहिले मी ॲग्रोव्हिजन इथे मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि औषधी वनस्पती लागवड हा विषय मी आता चालू करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की औषधी वनस्पती लागवड आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांडमध्ये आहे असं सगळ्यांना वाटतं आहे. म्हणजे आज आयुर्वेदाचा जो प्रचार प्रसार होतो आहे, गेल्या 10 वर्षापासून जो प्रचार प्रसार वाढलेला आहे, आणि त्या मानाने कल्टिवेशन जर केलं शेतकऱ्यांनी तर तेवढं मालाचा उठाव नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथून मी थोडंसं चालू करतो आहे. त्याच्या आधी थोडेसे आपण औषधी वनस्पती लागवडीचं उपयोग आणि त्याचे फोटोग्राफ्स पाहू आपण कल्टिवेशनचे, आणि त्याच्यानंतर मी याचे काय काय प्रिकॉशन घ्यायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आमचं जे विजन आहे ते मेडिसिनल प्लांट्स, उच्च औषधी मूल्य असणाऱ्या वनस्पती, झुडपे आणि वृक्षांची लागवड व संग्रह या करणाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्नाची सोय व्हावी या दृष्टीने आपण वनौषधीची लागवड करू शकतो, औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो. औषधी वनस्पतींच्या खरेदी विक्रीसाठी आयुर्वन फाउंडेशन आणि मानस आयुर्वेद आपल्याला मदत करते. मूलभूत कार्य करणाऱ्या संस्थांतर्फे व वैयक्तिकरित्या वनस्पतींची लागवड करणाऱ्यांना संग्रह केला जातो. आयुर्वेदिक वैद्यांना आज सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आयुर्वेदिक वैद्यांना रॉ मटेरियल स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपामध्ये मिळत नाही आहे. हाच आयुर्वेद वैद्यांची खूप मोठी समस्या झालेली आहे.
कारण की औषधी वनस्पतीची जी ज्या प्रमाणामध्ये डिमांड आहे आणि त्या प्रमाणामध्ये हे सगळं कल्टिवेशन जे आहे हे सगळं खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे आणि जास्तीत जास्त 80% वनस्पती ज्या आहेत त्या तुम्हाला जंगलावर अवलंबून राहावं लागतं आहे. सगळं कलेक्शन होतं आहे. म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल माहीतच आहे, हिरडा, बेहडा, आवळा किंवा अशा बऱ्याचशा वावडिंग झालं, सर्पगंधा झालं, या सगळ्या वनस्पती या जंगलातून येतात आहे. समजा तुम्ही विचार केला, आज बैद्यनाथ कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किंवा डाबर कंपनी आहे, या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना साधारण 400 प्रकारच्या वनस्पती लागतात टोटल. पण याचा आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 5000 वर्षापासून तर आजपर्यंत फक्त कलेक्शन होतं आहे. म्हणजे जंगलावरच पूर्ण इंडस्ट्री अवलंबून आहे. जेवढं आयुर्वेद आहे तेवढं सगळं मॅक्झिमम जंगलावर अवलंबून आहे. आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत त्यांचा आणि आयुर्वेदिक कंपन्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की चांगलं रॉ मटेरियल मिळत नाही. त्याला बरेचसे कारण आहेत, ते आपण थोडेसे पुढे बघू. त्याच्यानंतर आयुर्वेदिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात अस्सल माल पुरवणे हे एक आमचं काम आहे. लागवड तंत्रज्ञान, गेल्या दशकापासून औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि आज मॉडर्नकडून आयुर्वेदाकडे पण बऱ्याच याच्यामध्ये पाहायला जात आहे. वनस्पतींची वाढती मागणी पूर्ण करण्यास व थेट जंगलावरचा भार कमी करावयाचा असल्यास वनस्पती लागवड हाच एकच पर्याय आहे. आणि जर आपल्याला आयुर्वेद जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायचा असेल तर आपल्याला कल्टिवेशन शेतीशिवाय पर्याय नाहीच आहे, कारण की कुठूनही वनस्पती येणार नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की जेवढं आपल्याकडे जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, पश्चिममध्ये बंगालमध्ये वेगळ्या वनस्पती आहेत, गुग्गुळ जी वनस्पती आहे ती राजस्थानमध्ये होते, हिमाचलच्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत, साऊथच्या वेगळ्या आहेत आणि सेंट्रल इंडियाच्या ज्या वनस्पती आहेत त्या वेगळ्या आहेत. तर या सगळ्या वनस्पती पूर्ण जगामध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे ती सगळ्यात भारतामध्ये जी आहे तेवढी कोणत्याही जगाच्या पाठीवर नाही आहे. आणि चायनामध्ये पण नाही आहे. पण चायनाचं जे पर्सेंटेज आहे जगामध्ये पूर्ण औषधी वनस्पतीचं जेवढं जगामध्ये त्याचं डिमांड किंवा विक्री जाते ती 24% आहे जगामध्ये हर्ब्स विकण्यामध्ये. आणि तुम्ही विचार करा भारताचं फक्त 0.2 आहे. हे 8 वर्षापूर्वीचा आकडा आहे, आत्ताचा आकडा मला माहीत नाही, पण आत्ताही काही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे. त्याला कारण 2 गोष्टी आहेत. एकतर चायनातला चायनीज जे मेडिसिन आहे त्याला राजाश्रय होता. आत्ता आपल्याला आयुर्वेदाला राजाश्रय मिळतो आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर स्कोप मिळणार आहे या कल्टिवेशन औषधी वनस्पती लागवडीतून. तंत्रज्ञान आपण समजून घेऊन त्याच्यातून विक्री करून आपलं उत्पन्न वाढवू शकणार आहोत. पूर्वनिर्धारित प्रजातींची लागवड करून माल पुरवल्यास भेसळ मुक्त उच्च प्रतीचा कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो. सेंद्रिय शेतीमुळे वनस्पतींचे उत्तम औषधी गुणधर्म प्राप्त होतात. रोपवाटिकेची निर्मिती व आवश्यकता. रोपवाटिका तंत्रज्ञान शिकणे आवश्यक आहे, कारण की बघा आपल्याला हे माहिती आहे तांदूळ, गहू, सोयाबीन हे केव्हा पेरायचं, रब्बीत पेरायचं की खरीपमध्ये पेरायचं हे सगळ्यांना माहीत आहे. पण अश्वगंधा, सर्पगंधा, शालपर्णी, कृष्णपर्णी अशा कितीतरी वनस्पती आहे ज्याची डिमांड भरपूर आहे, पण आपल्याला माहीत नाही आहे ती खरीपमध्ये पेरायचं आहे की कोणत्या सीझनमध्ये पेरायचं काहीही माहीत नाही आहे. त्याच्यामुळे ते तंत्रज्ञान आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. संवर्धन ही काळाची गरज आहे. जंगलातून 90% औषधी वनस्पतीचं संग्रहण अनियमित, निरीक्षविना व अवैज्ञानिक असते. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, भुईनीम सगळ्यांना माहीत असेल, ज्या गावातले लोक आहेत त्यांना तर नक्कीच माहीत आहे. भुईनीम जो हाड तापासाठी वगैरे वापरतात, किंवा चिकनगुनियामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनी चिकनगुनिया त्यांनीच कंट्रोल केला. आता गोष्ट अशी आहे की अशा कितीतरी वनस्पती आहे की ज्या परिपक्व न होता, म्हणजे भुईनिंबाला जेव्हा बिया येतात तेव्हा त्याचे पानं गळून गेलेले असतात, आणि जेव्हा पानं असतात आणि तेव्हा जर कलेक्शन केलं तर त्याचं वजन जास्त भरतं. आणि जर जास्त वजन भरलं तर जो कलेक्शन करतो त्याला उत्पन्न जास्त मिळतं, कारण की त्या आदिवासी किंवा जे कलेक्टर असतात जंगलांमध्ये ते गोळा कशासाठी करतात, त्यांच्या रोजीरोटी असते. तो कलेक्शन करतात, तिथल्या लोकल व्यापाऱ्याला विकतात, व्यापारी पुन्हा दुसऱ्या व्यापाऱ्याला विकतो, आणि असं करून ते शहरामध्ये किंवा वाशी मार्केटमध्ये किंवा इकडे तिकडे येतं. ते
तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे त्याला बिया परिपक्व होऊ न देता त्याच्या आधीच ते कट करतात आणि ते कट केल्यामुळे पुढच्या वर्षी ज्या बिया पडून पुन्हा नवीन नैसर्गिकरित्या ज्या वनस्पती येणार असतात त्या वनस्पती येऊ शकत नाही आणि अशा कितीतरी वनस्पती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जसं भुईनिंब आहे, वावडिंग आहे, सर्पगंध आहे, त्याची मोठी लिस्ट आहे. तर हे जंगलातून तर संपत चाललं आहे. मग आता हे आयुर्वेद जे आहे एवढं मोठं वाढतं आहे ते कशाच्या भरोश्यावर वाढणार आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला कल्टिवेशन किंवा प्लांटेशन शिवाय पर्याय नाही. अनेक प्रजातींचे संधारण व संवर्धन त्वरित केल्या न गेल्यास त्या नष्ट होऊ शकतात. आपल्याला पुढे त्या वनस्पती बघायलाही मिळणार नाही आहे. आज च्यवनप्राशमध्ये 42 वनस्पती वापरल्या जातात, त्यापैकी 4 वनस्पती आपल्याला आता कधीच पाहायला मिळणार नाही कारण की ते ऑलरेडी नष्ट झालेल्या आहेत. जंगला व्यतिरिक्त भागातून वनस्पती संग्रह यामुळे जंगलातील वनस्पतींचे शोषण कमी होते. योग्य तोडाई झाल्यास वनस्पती, झुडपे व वृक्षांच्या पुनर्वाढीस उपयोग होतो. यासोबत निंदणातून पण पूरक उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. आता निंदण आपण कितीतरी कचरा म्हणून आपण जो निंदा करतो तो जर कलेक्शन केला तरी पण चांगला पैसा उभा राहू शकतो. आज आम्ही 3-4 वर्षापूर्वी भृंगराज म्हणजे माका आवळा केश तेल आपण नाव ऐकलं आहे. केश तेलामध्ये भृंगराज काळे केस करण्यासाठी वापरला जातो म्हणजे अजूनही जातो. तो पहिले पराठीच्या वावरामध्ये किंवा बऱ्याच वावरांमध्ये कचरा म्हणून येत होता. आता उमरेडच्या भागामध्ये भरपूर येत होता. पण झालं असं की आजकाल आपण स्प्रे करून टाकतो, विडीसाईड मारून देतो, त्याच्यामुळे तो कचरा तर संपला, तो तिथूनही उत्पन्न येत नाही आहे. तर अशा कितीतरी आपण जर विचार केला कचऱ्यामधून पण उत्पन्न मिळू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला भृंगराज झाला, नंतर खूप वेळा आपण कोंबडा म्हणतो, पांढऱ्या रंगाचा कोंबडा येतो, छोटा छोटा फुलं येतात, पडीत जमिनीमध्ये भरपूर येतो. किडनी स्टोनसाठी, पथरीसाठी खूप चांगला आहे, त्याची थोडी बहुत डिमांड येते. अशा त्याच्यानंतर अडुळसा आहे, निरगुंडी आहे, गुळवेल आहे, हे सगळं कलेक्शनमधून पण आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. भेडा जर फोडला, बिया वेगळ्या केल्या तर त्याच्या छिलक्यापासून उत्पन्न मिळू शकतं. अशा हे निंदणामधून होऊ शकतं. आता थोडंसं पुढे जातो मी, डायरेक्ट वनस्पती याच्यावर घेतो कारण की वेळ कमी असल्यामुळे तेवढं सगळं करता येणार नाही आहे. थोडंसं हे सांगतो, जागतिक बाजारपेठ हा 3,00,000 करोडच्या वर आहे आणि प्रतिवर्ष 8% प्रमाणे वाढ होते हर्ब्सची. भारताचा वाटा त्यात 500 ते 600 करोड म्हणजे फक्त 0.2 आहे आणि चायनाचा 24% आहे. याच्यावरून तुम्ही विचार करू शकता आपण कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यापासून उत्पन्न वाढू शकतं. वनौषधीचे वापरण्याचे भाग जे आहेत म्हणजे मुळं, हे 29%. जसं तुम्ही अश्वगंधा ऐकलाय, सफेद मुसळी आलाय, सर्पगंध आहे ते 29%. खोड, पंचांग म्हणजे होल प्लांट, जसं भुईनिंबाचं माहिती आहे ज्यांना, मुळं, काड्या, पानं, फुलं असे 5 अंग जर धरले तर होल प्लांट होतं, म्हणजे पंचांग म्हणतात त्याला. ते 16%. पानं 6% म्हणजे अडुळसा, निरगुंडी वगैरे माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही ते 5%. असं आहे साली, अर्जुनाचं साल हार्टसाठी वापरतात, ते 14%. फुलं आहे, मोहाचे फुलं आहेत किंवा धायटीची फुलं आहेत, असं हे सगळं वापरलं जातं. अनियंत्रित वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होतो हे सगळ्यांना आज माहीत आहे. मी आधी सर आपल्याला किती वेळ आहे आपल्या हातात? अर्धा तास, 20 मिनटं? बरं, ठीक आहे. मी थोडंसं मग फास्ट घेतो. मी तुम्हाला म्हटलं भारतामधले मार्केट वाढण्याची काय प्रमुख कारणे अशी आहे की भारताला विविध प्रकारचा हवामानाचा आणि जमिनीचा बरदस्त आहे. सगळ्या प्रकारच्या वनस्पती आज जगाच्या पाठीवर कुठे मिळत नाही, ते आपल्या इथे मिळतात. फक्त आपल्याला त्याची माहिती नाही आहे आणि त्याचं नॉलेज नाही आहे. बस ते जर तुम्ही थोडंसं माहिती करून घेतलं तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. बहुतेक वनस्पती इथल्या हवामान हलक्या व मध्यम मातीच्या जमिनीमध्ये येऊ शकतात. बहुतेक वनस्पतीची आंतरपीक म्हणून आपल्याला त्याची शेती करता येते. जसं आम्ही तुळशीमध्ये चना घेतो, फोटो पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला, मॅक्झिमम नंतर फोटोज दाखवणार आहे. आता 1-2-3 स्लाईड्स दाखवतो फक्त. बहुतेक वनस्पतीची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. बहुवार्षिक वनस्पतींमुळे दरवर्षी लागवडीचा खर्च येत नाही. जसं आपण संत्रा लावतो, मोसंबी लावतो, तशा काही वनस्पती ज्या आहेत ज्या तुम्हाला एकदाच लावायच्या आहेत. गुगुळ आहे, एकदम पडीत जमिनीमध्ये चांगलं गुगुळ होऊ शकतं, ते वर्षोनवर्ष तुमच्या इथे राहील, त्याचा फक्त डिंक काढत जायचा आहे. काही वनस्पती त्यांचं फक्त मुळं काढत जायचे आहेत. अशी वनशेती पण आता नंतर मला वाटतं आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला विचार करता येईल.
इतर पारंपरिक पिकांपेक्षा औषधी वनस्पती फवारणीचा खर्च कमी येतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची काळजी. लागवडीच्या आधी काळजी कोणती घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज लागवड करणं खूप सोपं आहे, पण ज्या वनस्पतीची शेती करणार आहे त्याची पूर्ण ओळख, त्याची स्पीशीज जी आहे ती कन्फर्म असणं आवश्यक आहे. एक रॉयल फिया सर्पेंटिना नावाची वनस्पती आहे जी ब्लड प्रेशरसाठी वापरल्या जाते. त्याचं जे मूळ आहे, त्याचं मूळ इतकी डिमांड होती, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रॅक्ट कंपन्यांनी वापरलं आणि आयुर्वेदामध्ये पण वापरलं गेलं. त्याच्यामुळे त्याचं बी जवळपास 7-8 वर्षापूर्वी नव्हतंच. तर रॉयल फिया टेट्राफायला त्याचीच एक त्याच फॅमिलीमधली एक वनस्पती आहे. त्याचे मुळं वापरल्या गेले आणि त्याचं विकल्या गेलं. तर हे ॲडल्ट्रेशन म्हणतात त्याला. ॲडल्ट्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. याचं पीक आहे 2 वर्षाचं. एका यवतमाळच्या शेतकऱ्यांनी सर्पगंधा लावली म्हणून ते माझ्याकडे घेऊन आले मुळं, आणि त्याच्यानंतर मुळं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी रॉयल फिया सर्पेंटिना लावलेलीच नाही आहे, टेट्राफायला लावली ती, ज्याला काहीच भाव नसतो. आणि सर्पगंधाला 800 रुपये भाव होता त्यावेळेस, आता 1200 रुपये. पण त्यांनी 2 वर्ष त्या पिकाची मेहनत घेतली त्या पिकावर, आणि सगळ्यात शेवटी त्यांना कळलं की ती स्पीशीजच चुकीची लावली. तर आपल्याला स्पीशीज कन्फर्म करून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. या वनस्पतीचे मार्केट डिमांड व त्याची पूर्तता, त्याच्या विक्रीची व्यवस्था पहिले करून बघायचं. सगळ्यात महत्त्वाचा याचा मार्केटचा इश्यू आहे आज. तर आपल्याला जोपर्यंत मार्केट अश्युरन्स नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये हात घालायचा नाही. बऱ्याच कंपन्या किंवा काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिया वगैरे विकून दिल्यात आणि नंतर ते ऑफिसच गायब झालं आहे. तर ते थोड्याशा त्याचं प्रिकॉशन घ्यायची आपल्याला. वनस्पती बाजारात कशी विकल्या जाते, त्याचा कोणता भाग विकला जातो आणि कोणता माल चांगला आहे याचे पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. अजून एक उदाहरण म्हणजे अश्वगंधा लावलं होतं एकाने. अश्वगंधाच्या मुळा विकल्या जातात. त्यांनी पूर्ण 6 महिने पीक घेतलं. पीक घेतल्यानंतर त्याचं वरचं जे आहे ते कापलं, सावलीमध्ये वाळवलं आणि माझ्याकडे घेऊन आला तो. त्याच्यानंतर नाही, त्याचा फोन आला की मी अश्वगंधा लावला आहे आणि घेऊन ये म्हटलं. तर त्यांनी पाहिल्यानंतर ते पानं आणले होते. म्हटलं त्याचे मुळं कुठे आहे? मुळं वखर करून साफ करून जमीन मोकळी केली आहे म्हणे. तर त्याला माहीतच नव्हतं त्याचं मूळ विकलं जातं. तर हे एक आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे, कोणता उपयुक्त अंग विकला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये गहू पाडून दिले आणि त्याचा कूस घेऊन आला, असं झालं ते. कोणत्याही शेती करण्याअगोदर आपली क्षमता पाहून, म्हणजे स्वतः शेती करणार आहे, दुसऱ्यांच्या भरोश्यावर सोडणार आहे, आपल्याजवळ किती जमीन आहे, कशी आहे, पाणी काय आहे आणि आर्थिक व्यवस्था काय आहे, वनस्पतींचे ॲग्रो टेक्निक्स माहीत करून घेणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, खरीपमध्ये लावायचं आहे की रब्बीमध्ये लावायचं आहे आणि कसं लावायचं आहे, पुष्कळशा गोष्टी आहेत. काही ठिकाणी फेकीव पद्धतीने करायचं आहे, काही तिफणीने पेरायचं आहे, काही रोपं तयार करून मिरचीसारखं लागवड करायची आहे. असे वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. तर ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. त्या वनस्पतीचे जतन कसे करायचे, त्याला कसे ठेवायचे, त्याला गोळा कसे करायचे याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. क्वालिटी कंट्रोल, तेच आता मी रासायनिक खतांचा उपयोग खूप कमी करायचा आहे. कीटकनाशके, नैसर्गिक गोमूत्र, निंबोळी वगैरे याच्यापासून बनवलेले वापरावेत. सगळ्यात महत्त्वाचं, पहिले थोड्या प्रमाणात शेती करून बघा आणि जर सक्सेस मिळाला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करून घ्यायची आहे. यश मिळाल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गोळा करून मोठ्या प्रमाणात जर शेती आजूबाजूला केली तर विकायला सोपं जातं. मार्केट तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतं. कोणत्याही कंपनीला तुम्ही 2 क्विंटल 2-4 पोते घेऊन गेले तर विकत घेणार नाही. म्हणून ग्रुपनी जर शेती केली तर त्याचा फायदा होतो. ज्या वनस्पतींची शेती करताय त्याची पटवाऱ्याकडे नोंद करणं आवश्यक आहे. आणि वनस्पतींचे संभाव्य धोके. ॲग्रो टेक्निक्स नीट विकसित झालेली नाही आहेत. अस्थिर मार्केट आहे. खात्रीलायक बियाण्याची उपलब्धता कमी आहे. जंगलातून उपलब्ध होत असल्यामुळे वनस्पती भरपूर मागणी असून सुद्धा भाव कधीकधी कमी असतात. शेतीचे फायदे समजवण्यासाठी वाढीव उत्पन्न सांगितल्यामुळे अनेक जण मासिके, वृत्तपत्रे, प्रदर्शने बघून एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात लागवड करतात. जसं यावर्षी शतावरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर झालेली आहे. रोज ॲव्हरेजमध्ये 2 फोन येतात आमच्याकडे शतावरी आहे म्हणून. तर असंही कोणत्या याच्यामध्ये एकदम लावू नका. रोजगार निर्मिती, औषधी, हिरडा फोडणे, बेहडा फोडणे, आवळकाठी तयार करणे, बेलगिरी, बेलाचे फळ असतात त्याचे बेलगिरी तयार करणे, आसवन तयार, शेतातील तणातून कुंपणातून वनौषधी गोळा करणे वगैरे होऊ शकतं. बचत गट याच्यात काम करू शकतात. हे थोडंसं फास्ट जास्त घेतो मी. आता आपण डायरेक्ट पिकांवर येऊ, त्याच्यानंतर मग बाकी बोलू. अश्वगंधा सगळ्यांना माहीत आहे. अश्वगंधाची शेती आपण हलक्या जमिनीमध्ये घेऊ शकतो.
अश्वगंधाचं झाड आहे. ही अश्वगंधाची शेती. ज्या शेतामध्ये पाणी धरून ठेवतं किंवा ब्लॅक कॉटन जी म्हणतो, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये अश्वगंधा घ्यायचं नाही आहे. जी रेताड जमीन आहे, हलकी जमीन म्हणतो आपण, पाणी ताबडतोब निचरा होऊ शकते, अशा जमिनीमध्येच आपण अश्वगंधा घ्यायचा आहे. अश्वगंधा हे तिफडीनी पेरायचं आहे. त्याचे रोपं तयार करून आपण नाही करू शकत, तिफडीनी पेरायचं आहे. हे बघा, हे तिफडीनी पेरलेलं आहे. 6 महिन्याचं क्रॉप आहे. हे पावसाळा संपला की याची लागवड करायची असते. ही पूर्ण लागवड आहे. हा अकोल्याकडचे शेतकरी आहेत. याच्यामध्ये हे आहेत मोहद्याकडचे शेतकरी. यांना मी म्हटलं होतं की अश्वगंधा भारी जमिनीत येत नाही, मोहद्याकडची जमीन भारी येते, त्यांची तर भारीच होती. तर त्या भागामध्ये त्यांनी आग्रहाने लावलं. आग्रहाने लावल्यानंतर झालं काय, वरचा हरबेज जमिनीच्या वरचं खूप छान वाढलं आहे, पण त्याचं जेवढ्या प्रमाणात मूळ वाढायला पाहिजे होतं त्या भागामध्ये मूळ वाढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माती कशी पाहिजे ते या औषधी वनस्पतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ही पण पूर्ण अश्वगंधाच आहे. ही माझी सगळ्यात पहिली चूक 20 वर्षापूर्वीची. जेव्हा मला अश्वगंधा शतावरी काय काहीच माहीत नव्हतं, त्यावेळेस मी अश्वगंधाचं बी आणलं. मिरची जसं पेरतात, आधी रोपं तयार करतात, तसं गादी वाफ्यावर रोप तयार केलं आणि मग एक एक रोप काढून आम्ही हे 1.5 बाय 1.5 लावलं होतं. त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण मूळ लावतो याच्यामध्ये अशा पद्धतीने मिरचीसारख्या याच्या पद्धतीने, त्याच्यामध्ये मुळाची वाढ होत नाही. कारण की मूळ जेव्हा आपण जमिनीत टाकतो तेव्हा खालचं सोटमूळ आहे ते वाकडं होतं, असं तिरपं होतं आणि मग त्याला बारीक बारीक फुटवे फुटतात. तर ते बारीक फुटवे जर झाले तर त्याच्यामध्ये मुळाचं जे वजन जसं वाढायला पाहिजे तसं वाढ होत नाही. त्याच्यामुळे ही लागवड एकदम चुकीची आहे. आणि एवढ्या दूर दूर जर स्पेसिंग केलं तर आपल्याला जे उत्पन्न यायला पाहिजे 2 ते 3 क्विंटल ते येऊ शकत नाही, 20 किलोच्याही वर होणार नाही. त्याच्यामुळे हे एकदम टोटल चुकीची पद्धत आम्ही वापरली होती. अश्वगंधाच्या या ज्या मुळ्या आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जाड पाहिजे, त्या एकदम परफेक्ट असतात. या पण ही जे मूळ झाले हे जास्त वाढलेले आहेत. मधला जो आहे तेवढी वनस्पती ठीक आहे. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना असं वाटतं की 6 महिन्याच्या वर जर आपण ठेवलं वनस्पती तर आपलं वजन वाढेल मुळांचं. पण त्याच्यामध्ये असं होतं की हे एवढे जाड झाले आहेत की त्याला जर आपण तोडायला गेलो तर त्याच्यामध्ये फायबर येतं, आणि फायबर जर आलं तर त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही. त्याचा एकदम भाव कमी होतो आणि त्याच्यामधले औषधी गुणधर्म आहेत त्या कमी होऊन जातात. त्याच्यामुळे वजन वाढण्याच्या दृष्टीने काही ठेवायचं नाही. 6 महिने झाले की आपण त्याला काढून टाकायचं असतं. ही जी आत्ताची जे मुळं बघताय तुम्ही, हे परफेक्ट आहे. एवढे जाड पाहिजे, याच्यापेक्षा जाडही नको, याच्यापेक्षा बारीकही नको. ह्या तुकड्या झाल्यानंतर ही अशी अश्वगंधा दिसते. अश्वगंधाचे तुकडे. आता तो वरचा भाग आहे, जमिनीचा वरचा भाग, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की वजन वाढावं म्हणून वरचा जमिनीच्या वरचा भागही दिला जातो, पण त्याच्यातही तोच प्रॉब्लेम येतो. जर वरचा भाग आला तर भाव कमी होतात. मग आम्ही हे सगळं निवडून घेतो. त्याच्यानंतर या आपल्या वांग आणि मिरचीसारख्या बिया आहेत, तेवढ्याच बारीक असतात. या बियांना जर कोणाला 4 किलो बिया एका एकराला लागतात. साधारण 400 रुपये किलो असतं, 1600 रुपये किलोचं बियाणं होतं आणि तुम्हाला पावसाळा झाला की पेरायचं आहे. साधारण तुम्हाला 6 महिन्यात 44 ते 50,000 रुपये मिळू शकतात. वेळ कमी असल्यामुळे मी पूर्ण डिटेल सांगत नाही. अजून बरेच क्रॉप्सचे फोटोज बघायचे आहेत आपल्याला. समोर चेअरवरती जागा उपलब्ध आहे. मागे जे उभे असतील श्रोते त्यांना मी विनंती करतो की समोर चेअरवरती बसावे. आपण आता तुळस बघू. ऑसिमम सॅंक्टम कृष्ण तुळस. ही पूर्ण तुळस लागलेली आहे. समोरचा जो भाग आहे तो कापलेली तुळस आहे आणि जो मागचा भाग आहे तो तुळस कापायची आहे. त्याच्यानंतर हे 1 वर्षाचा क्रॉप आहे. या 1 वर्षाच्या क्रॉपमध्ये बघा, हे समोरचं कापलेलं आहे आणि मागचं जे आहे ते 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी कापलेलं आहे. आणि ही साधारण वर्षभरामध्ये 4 ते 5 कटिंग होतात जर व्यवस्थित पाणी आणि आपण त्याची व्यवस्था केली तर. हे आहे तुळशीमध्ये आम्ही चना घेतलेला आहे.
मल्टीक्रॉप घेतला आहे. त्याच्यामुळे तुळस जेव्हा शना येतो तेव्हा आपण कापून टाकतो. यावेळेस आम्ही तुळस थोडा लवकर कट करतो, जास्त वाढू देत नाही, म्हणजे त्याच्यावर सावली येणार नाही. आणि तुळशीचं पंचांग वापरायचं असतं. पत्ते पण वेगळे विकले जातात. पंचांग म्हणजे मूळ सोडून आम्ही कापतो.